श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 14 नोव्हेंबर या दिवशी वैकुंठ चतुर्दशी आणि या दिवशी मी माझ्या घरी तुळशी विवाह अगदी थाटामाटात आणि अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कसा साजरा केला त्याचा व्हिडिओ नक्की बघा. आवडला तर लाईक शेअर जरूर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आधी सांगितल्याप्रमाणे तुळस बघा, ही हिंदू धर्मात प्रत्येकाच्या घरात तुळशी असते आणि तुळशीचं लग्न ज्याप्रमाणे आपण दिवाळी साजरी करतो अगदी त्याचप्रमाणे तुळशी विवाह हा सण आपण प्रत्येक जण साजरा करत असतो. तुळशी विवाह केल्यानंतरच शुभ कार्याला सुरुवात जी आहे ती होत असते. भगवान विष्णू हे कार्तिक महिन्यातील देव उठणी एकादशीला संपूर्ण 4 महिने झोपल्यानंतर उठतात तेव्हा तुळशीचं लग्न लावतात आणि भगवान विष्णूंना तुळशी खूप प्रिय आहे. तुळस ही लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते आणि हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून देखील अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तर या तुळशी विवाह हा कार्तिक एकादशीनंतर तुळशी विवाहाला सुरुवात जी आहे ती होत असते. त्याचप्रमाणे तुळशी विवाहानंतर कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही होत असते. जसं की विवाह आहे, कुठलंही शुभ कार्य जर असेल तर ते तुळशी विवाहानंतरच केलं जातं. तर माझ्या घरी देखील मी या वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी तुळशी विवाह अगदी साधा आणि सोप्या पद्धतीने परंतु तितक्याच आनंदाने उत्साहाने साजरा केला. तर तो कसा केला त्याचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करत आहे, तो तुम्ही नक्की बघा. बघा, दिवाळी संपली की सर्वांना वेध लागतात ते तुळशीच्या लग्नाचे. अगदी प्रत्येकाची जगण्याची रोजची धावपळ सुरूच असते, पण त्यात चिंता व्यथा तर या नेहमीच्याच असतात. धावपळ दगदग ताणतणाव यांनी व्यापलेल्या या आयुष्यात हे सण मनाला उभारी देत असतात आणि त्यात दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव. मनातील अंधार दूर करून प्रकाशाकडे वाटचाल करा असा संदेश देणारा आणि मग ती संपली की लगबग सुरू होते ती आपल्या तुळशीच्या लग्नाची. कार्तिक शुद्ध एकादशीपासून तुळशी विवाहाला प्रारंभ होऊन कार्तिक पौर्णिमेपर्यंत हा विधी चालतो. तर या दिवशी प्रत्येक जण प्रत्येक भागात तुळशी विवाहाची पद्धत ही थोडीफार वेगळी आहे, परंतु अगदी ज्याला जसं जमेल तसं प्रत्येक जण तुळशी विवाह हा करत असतो. असं म्हटलं जातं की कार्तिकी एकादशीला सर्व मंगल कार्याची सुरुवात केली जाते आणि तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचं पुण्य जे आहे ते देखील प्राप्त होतं. तर सर्वप्रथम जिथे तुळशीचं लग्न लावणार आहात ती जागा अगदी स्वच्छ झाडून पुसून घेतली. त्यानंतर सुंदर अशी रांगोळी काढली. आता बघा, रांगोळी काढताना त्यावर थोडं का होईना हळदी कुंकू हे वाहिलं जातं. सफेद रांगोळी अशी काढली जात नाही. त्यानंतर तुळशीची कुंडी स्वच्छ करून तिला स्वच्छ पुसून ते तुळशीला ते साज शृंगार तिचा जो आहे तो केला, तिला नटवली. त्यानंतर तिला उसाचा मांडव जो आहे तो देखील घातला. काही भागात 4 उसाचा मांडव घातला जातो तर काही ठिकाणी एकच उसाचं खोपटं जे आहे ते खोचलं जातं. आमच्याकडे एकच उसाची पद्धत आहे त्यामुळे तुळशी मागे मी एक ऊस देखील उभा केलेला आहे. त्यानंतर नववधू तुळशीसाठी अगदी सर्व साहित्य ज्यात मंगळसूत्र आहेत, बांगड्या, ओटी याने तिची ओटी देखील भरलेली आहे. 16 शृंगाराचं साहित्य देखील मी ठेवलेलं आहे. त्यानंतर आंतरपाठसाठी पांढरं कोरं वस्त्र कपडा जो आहे तो घेतला. त्यानंतर सर्व पूजा साहित्य पूजन ज्या ठिकाणी करायचं आहे तिथे घेतलेलं आहे. त्यानंतर ताम्हणामध्ये मी बाळकृष्ण घेतलेला आहे. बाळकृष्ण किंवा बघा काही भागात शालिग्राम असेल तर तुम्ही शालिग्राम देखील घेऊ शकता. श्रीहरी विष्णूंची पूजा केली. त्यानंतर बाळकृष्ण जो आहे तो ताम्हणामध्ये घेतलेला. त्यानंतर त्यांना बघा अभिषेक घालून तो देखील बाळकृष्ण देखील त्यांना देखील ठेवलेला आहे. तुळशी मातेसमोर ठेवून धूप दीप अगरबत्ती दाखवलेले आहे. फुलं तुळस वाहून त्यांचे देखील
जो मान आहे तो केलेला आहे आणि त्यानंतर तुळशी विवाहाला सुरुवात केलेली आहे। त्याचबरोबर अनेक असे पाहुणे मंडळी देखील आली होती। सर्वांनी तुळशी मातेला वाहण्यासाठी अक्षता देखील घेतल्या आणि त्यानंतर तुळशी विवाहाला हळद कुंकू लावून तिचा मान सन्मान करून तुळशी विवाहाला सुरुवात केली। अतिशय साधी आणि सोप्या पद्धतीने तुळशी विवाह केला। त्याचबरोबर नैवेद्य म्हणून बघा चिंच, बोरा, आवळा ठेवले आणि त्याचबरोबर कुरमुऱ्या देखील जे आहेत त्याचा देखील नैवेद्य अर्पण केला। मंत्र आरती केली आणि मंगलाष्टक जे आहे ते देखील म्हटलेलं आहे। खूप छान असं सुंदर तुळशी विवाह झालेला आहे। त्याचबरोबर तुळशी विवाह जो आहे तो गोरज मुहूर्तावर तुळशी विवाह जो आहे तो केलेला आहे। तुळशीचा विवाह केल्याने भगवान विष्णू आणि लक्ष्मी ही प्रसन्न होते असं म्हटलं जातं। ज्या घरामध्ये तुळशी विवाह केला जातो त्या घरात कधीच धन संपत्ती सुख ऐश्वर्याची कमी राहत नाही असं म्हटलं जातं। हिंदू धर्मात अगदी प्रत्येकाच्या घरात तुळशी असतेच आणि त्या तुळशीची पूजा देखील तितक्याच आनंदाने केली जाते। तर असेच अगदी साधी आणि सोपी पर्यंत